पांढरे क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांना तुमचं स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे सायन्स 2 ऑफ स्टँडर्ड 8 अँड चॅप्टर इज द सेकंड हेल्थ अँड डिसीजेस. त्याला मराठीत म्हणतात आरोग्य आणि आजार किंवा रोग. तर आपण बघूया हेल्थ किंवा आरोग्य म्हणजे काय. तर इट इज अ स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल, मेंटल अँड सोशियल वेलबिंग. याचा अर्थ असा आहे की फिजिकल म्हणजे शारीरिक, मेंटल म्हणजे मानसिक आणि सोशल म्हणजे सामाजिक. म्हणजे आपण शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या जर आपली आपली स्टेट चांगली असेल, आपली अवस्था चांगली असेल, आपण फिट असेल, तर आपण त्याला म्हणायचं हेल्थ किंवा आरोग्य. या तिन्ही दृष्टीने आपण जर योग्य असू, फिजिकल, शारीरिक, मेंटल, मानसिक आणि सोशियल, सामाजिक दृष्टीने आपण जर योग्य असू, फिट असू, तर त्याला हेल्थ म्हणतात. म्हणजे आपलं आरोग्य चांगलं आहे. त्याच्या अगदी विरुद्ध म्हणजे डिसीज. डिसीज म्हणजे काय, तर कंडिशन ऑफ डिस्टर्बन्स इन फिजिओलॉजिकल और सायकोलॉजिकल प्रोसेसेस ऑफ बॉडी इज कॉल्ड ॲज डिसीज. अशी कंडिशन, ज्या कंडिशनमध्ये, ज्या स्थितीमध्ये आपली शरीर अंतर्गत आणि सायकोलॉजिकल म्हणजे मानसिक, म्हणजे जेव्हा आपला शरीर अंतर्गत किंवा मानसिक स्थिती ही चांगली नसेल, ती डिस्टर्ब झालेली असेल, तर अशा वेळेस आपली म्हणजे आपल्या शरीराची, बॉडीची, तर अशा वेळेस आपण त्याला म्हणायचं आपल्याला डिसीज झालेला आहे. डिसीज म्हणजे रोग उत्पन्न झालेला आहे किंवा आपण आजारी आहे असं समजायचं. डिसएज याची जर फोड केली, डिस म्हणजे अनलाईक आणि एज म्हणजे इझी. म्हणजे जेव्हा आपल्याला इझी वाटत नाही, काहीतरी मनात कसं तरी वाटतं किंवा आजारी पडल्यासारखं वाटतं, तेव्हा डिस एज म्हणजे आपली कंडिशन ठीक नसते. डिस इझी वाटत नाही आपल्याला. ओके, तर आपण बघूया पुढचं की डिसीज हे किती प्रकारचे आहेत. टाईप्स ऑफ डिसीजेस. डिसीज हे 2 प्रकारचे. आपण बघूया पुढचे. तर डिसीज हे 2 प्रकारचे आहेत. टाईप्स ऑफ डिसीज मी लिहिते. टाईप्स ऑफ डिसीजेस हे 2 प्रकारचे आहेत. फर्स्ट इज that is according to duration. According to duration and according to reasons. According to reasons म्हणजे किती, ड्युरेशन म्हणजे कालावधी, म्हणजे किती कालावधीपर्यंत टिकणारा तो डिसीज आहे, किती कालावधीपर्यंत राहू शकतो आपल्या बॉडीमध्ये, तर काही कारणास्तव होणारे रोग. तर बघूया आपण. यामध्ये आहे 2 प्रकार आणि ते आहे फर्स्ट क्रोनिक डिसीज. क्रोनिक डिसीज आणि दुसरे आहे ॲक्यूट डिसीज. ॲक्यूट डिसीज. क्रोनिक म्हणजे जुनाट आजार, खूप दीर्घकालीन आजार, जुनाट आजार. आणि ॲक्यूट म्हणजे अचानक होणारे, जसे की अचानक होणारी सर्दी, खोकला, अचानक होणारा, आणि त्याचा ड्युरेशन कमी असतो, 2, 3, 4, 5, जास्तीत जास्त 10 दिवस वगैरे. पण हे जुनाट आजार म्हणजे वर्षानुवर्षे टिकणारे, जसं की कॅन्सर आहे, आर्थरायटिस आहे. कॅन्सर, आर्थरायटिस म्हणजे संधिवात, डायबिटीस. तर ह्यामध्ये हे जुनाट आजार असतात. आता अकॉर्डिंग टू रिझन, काही कारणास्तव होणारे, जसं की कारण लागतं बॉडीला, तर ते बघूया आपण. हेरिडिटरी डिसीजेस अकॉर्डिंग टू रिझन्स. तर काही डिसीज हे हेरिडिटरी आहेत. काय कारण झालं त्याला, तर हेरिडिटी म्हणजे अनुवांशिकतेमुळे होणारे रोग. हेरिडेटरी डिसीजेस. देन ॲक्वायर्ड. ॲक्वायर्ड म्हणजे जसं की लाईफस्टाईल चेंज झाली त्याच्यामुळे होणारे ॲक्वायर्ड डिसीजेस. हेरिडेटरी डिसीजेस हे हेरिडेटरी, अनुवांशिक, आणि ॲक्वायर्ड म्हणजे काही लाईफस्टाईल जर चेंज झाली, आपली लाईफस्टाईल काही बदल केला आपण आपल्या राहणीमानामध्ये किंवा
त्याच्यामुळे होणारे रोग. तर बघूया आपण हेरिडिटरी डिसीज म्हणजे याच्यामध्ये एक्झाम्पल दिलं आहे डाऊन सिंड्रोम. एक्झाम्पल डाऊन सिंड्रोम हा एक आजार आहे. त्याला अनुवंशिक आजार म्हणतात. हा एक आजार आहे. ओके. आणि दुसरं आहे, याचं काही मिनिंग दिलेलं नाही आहे. आणि दुसरं आहे ॲक्वायर्ड हे 2 प्रकारचे आहेत परत. आणि ते आहे इन्फेक्शियस डिसीजेस, जसे की कॉमन कोल्ड आहे, कॉमन कोल्ड. देन फ्ल्यू, कॉमन कोल्डला सर्दी म्हणतात, फ्ल्यू आहे. देन डेंग्यू. आणि आत्ता ज्यामुळे आपण सर्व घरात आहोत आणि तो आहे कोरोना. ओके. तर अशा प्रकारे हे जे इन्फेक्शियस डिसीज आहेत, काहीतरी लाईफस्टाईल चेंज होऊन गेली, काहीतरी आपण ॲक्वायर्ड केलं, त्याला स्वतःहून आणलं हे डिसीज आपण. जसं की कोरोना हा एअरमधून स्प्रेड झाला, तो आला आपल्या भारतामध्ये, आणला गेला कोणाकडून तरी, म्हणजेच हे झाले कसे ॲक्वायर्ड डिसीजेस. नॉन इन्फेक्शियस डिसीजेस आता बघूया आपण. नॉन इन्फेक्शियस म्हणजे संसर्गजन्य, आणि हे ज्यामध्ये संसर्ग होत नाही, एकमेकांचा संपर्क येत नाही, याला मराठीत म्हणतात संसर्गजन्य. आणि हे असंसर्गजन्य रोग, नॉन इन्फेक्शियस. तर यामध्ये येत आहे संसर्ग नाही होत आपल्याला. तर एक्झाम्पल आहे याचे एक्झाम्पल आपण बघूया. डायबिटीस आहे. देन हार्ट डिसीजेस, डायबिटीस म्हणजे मधुमेह, हार्ट डिसीजेस, हृदयविकार, तर या प्रकारचे डिसीजेस. ओके. तर आपण आता बघूया कोणते हा प्रकार बघणार आपण. इन्फेक्शियस डिसीज म्हणजे काय ते आज आपण शिकूया. इन्फेक्शियस, तर त्यामधला इन्फेक्शन होणारे डिसीज एक एक आपण बघूया. द फर्स्ट इज नेम ऑफ डिसीज आहे इथे. द फर्स्ट इज दॅट इज ट्युबरक्युलोसिस. त्याला आपण TB म्हणतो, असं इंग्लिशमध्ये TB. टी आणि इथं बी, TB. तर TB आपण बघूया. तर याचं नाव आहे डिसीज, नेम ऑफ डिसीज. ओके. तर हा कशाने होतो, त्याला कारण काय व्हायचं ते आता बघूया आपण. पॅथोजन म्हणजे कोणता बॅक्टेरिया आहे. डिसीज कॉजिंग बॅक्टेरिया कोणता आहे, रोगकारक बॅक्टेरिया कोणता आहे, जीवाणू कोणता आहे, याला म्हणतात रोगकारक जीवाणू किंवा विषाणू. जीवाणू किंवा विषाणू पण, म्हणजेच तो बॅक्टेरिया किंवा व्हायरस. विषाणू म्हणजे व्हायरस. तर बघूया आपण कोणते पॅथोजन्स आहेत. हा ज्या पॅथोजन किंवा जीवाणूमुळे होतो त्याचं नाव आहे मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलेई. मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलेई, M कॅपिटल T स्मॉल, आणि सर्व अक्षर असे तिरपे लिहायचे, तिरप अक्षर काढायचे. ट्युबरक्युलेई अशा प्रकारे स्लॅन्टिंग पोझिशनला. हे कशाने होतं, ट्युबरक्युलोसिस या मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोमुळे होतं, क्युलेईमुळे होतं. पण मग पसरतं कसं, तर एखादा आजारी व्यक्ती जो आहे, मोड ऑफ इन्फेक्शन म्हणतात त्याला, मोड ऑफ
इन्फेक्शन. हे कशाने होतं? स्पिटिंग, थुंकल्यामुळे. कोण थुंकल्यामुळे? पेशंट. स्पिटिंग बाय पेशंट. देन एअरमधून हा पसरतोय. देन प्रोलॉंग कॉन्टॅक्ट विथ अँड शेअरिंग ऑफ अ मटेरियल ऑफ पेशंट. म्हणजे आपण जर पेशंटचे वस्तू शेअर केल्या, त्याचे मटेरियलला हात लावलं, सतत त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये गेलो, म्हणजे त्यांचे मटेरियल वापरले, मटेरियल्स ऑफ पेशंट, तर आपल्याला हा TB होऊ शकतो. कारण तो एअरमधून होतो, थुंकीतून होतो, आणि आपण यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आलं तर आपल्याला होऊ शकतो. मग त्याचे सिम्पटम्स म्हणजे लक्षणे काय? सिम्पटम्स म्हणजे लक्षणे. या रोगाची लक्षणे काय? तर क्रोनिक कफ, सतत खोकल्याने. क्रोनिक म्हणजे खूप दिवस टिकणारा खोकला, जुनाट खोकला. क्रोनिक कफ, कफ म्हणजे खोकला, क्रोनिक कफ. ब्लडी स्पिटिंग म्हणजे थुंकताना रक्त येणे. ब्लडी स्पिटिंग, स्पिट म्हणजे थुंकणे, म्हणजे थुंकताना रक्त येणे. देन इमेशिएशन, असं खूप शरीर असं अशक्त होत जाणे, इमेशिएशन. देन डिफिकल्टी इन ब्रिदिंग, म्हणजे ब्रिदिंगमध्ये डिफिकल्टी येणे, ब्रिदिंग डिफिकल्टी. तर अशा प्रकारे आपल्याला जे आहेत त्याचे लक्षणे दिसतात. कशाचे? TBचे. आता आपण बघूया प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट. त्याला उपाय काय? प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट म्हणजे उपचार. प्रिव्हेंट कसा करायचा? होऊ नाही द्यायचा, संसर्ग होऊ न देणे. आणि त्याच्यावर उपचार काय? तर सगळ्यात सोपं आहे BCG व्हॅक्सिन. BCG व्हॅक्सिन घ्यायची. ही व्हॅक्सिन जेव्हा आपण जन्माला येतो पहिल्याच दिवशी आपल्याला देतात, दंडावर देतात. आयसोलेशन ऑफ पेशंट, पेशंटला वेगळे ठेवायचं. आयसोलेशन ऑफ पेशंट. आपण BCG व्हॅक्सिन सर्वांनी घेतलेली आहे, त्यामुळे आपल्याला TBचे जरी मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली आपल्या बॉडीत गेले तरी आपल्याला TB होणार नाही, कारण आपल्या बॉडीमध्ये काय गेलेलं आहे? व्हॅक्सिन गेलेलं आहे. ते फाईट करतं. व्हॅक्सिन हे गेल्यावर आपल्या बॉडीमध्ये ते गेलेलं आहे, ते आपलं एक प्रकारचं संरक्षण करतं. आणि जर मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली हे जर गेले बॅक्टेरिया आपल्या बॉडीत, तर त्याच्याशी ते फाईट करून त्याला मारून टाकतात. म्हणजे जरी आपल्याला झाला तरी तो तिथल्या तिथे जम्स ते मरून जातात आतमध्ये गेल्यावर, बॉडीत जरी गेले तरी. देन रेग्युलर मेडिकेशन, मेडिकेशन सतत औषध घेत, म्हणजे जे सांगितले डॉक्टरांनी ते घ्यायचे आपल्याला, रेग्युलर घ्यायचे. रेग्युलर मेडिकेशन, सतत हॉस्पिटलमध्ये जाऊन ते उपचार घ्यायचे आपल्याला. लाईक डॉट, ही डॉटची ट्रीटमेंट असते. डॉट नावाची दवाखान्यातली एक ट्रीटमेंट असते जी TBवर वापरतात. ओके, तर ही डॉटची ट्रीटमेंट रोज घ्यायची, त्याच्यात खंड पडू द्यायचा नाही. 6 महिने सतत ही घ्यावी लागते, आणि त्यातून एकसुद्धा त्यातलं मेडिसिन चुकायला नको, रोज घ्यावंच लागतं. तर हे जर घेतलं तर आपल्याला TB होत नाही. समजा झालेला असेल, झालाच तर ही ट्रीटमेंट घेणं आवश्यक आहे. ओके, आता आपण बघूया हिपॅटायटिस. सेकंड इज द हिपॅटायटिस जॉन्डिस, कावीळ त्याला म्हणतात, हिपॅटायटिस. आणि हिपॅटायटिस दुसरं नाव आहे जॉन्डिस, त्याला कावीळ म्हणतात. ओके, तर कावीळचे लक्षण कशाने होतं? कावीळ बघूया आपण. तर हिपॅटायटिस व्हायरस आहे. या हिपॅटायटिस व्हायरसमुळे आपल्याला हिपॅटायटिस व्हायरसची नावं आहेत. व्हायरस A, B,
ABCDE. बघा व्हायरसची नावं 5 आहेत, ABCDE. देन मोड ऑफ इन्फेक्शन कशाने हा होतो? हो, मोड ऑफ इन्फेक्शन म्हणजे रोग कशाने होतो? तर कंटॅमिनेटेड वॉटर, दूषित पाणी, कंटॅमिनेटेड वॉटर दूषित पाणी, शेअरिंग ऑफ निडल्स, कोणाच्या आपण निडल्स शेअर केल्या, इंजेक्शन शेअर केलं तर त्यामुळे होतो. आणि ब्लड ट्रान्सफ्युजन आणि रक्तदान करताना, ब्लड ट्रान्सफ्युजन रक्तदान करताना आपल्याला हा होऊ शकतो. म्हणजे इन्फेक्टेड पर्सननी केलं तर, ज्याला हेपेटायटिस झाला आहे आणि लक्षात नाही आलं आणि त्याचं ब्लड जर त्याने डोनेट केलं आणि एखाद्या दुसऱ्या बॉडीला दिलं, दुसऱ्या व्यक्तीला, तर अशा वेळेस आपल्याला हेपेटायटिस होऊ शकतो. आता हे लक्षणं काय ह्या आजाराची, तर आपण बघूया. तर इथे आहे येलो युरिन, म्हणजे जी लघवी होते ती येलो कलरची. जनरल विकनेस येतो आपल्याला, अशक्तपणा येतो. देन नाउझिया, मळमळ, नाउझिया म्हणजे मळमळ, इथे मळमळ होणे. देन व्हॉमिटिंग होणे, उलट्या. ग्रे स्टूल म्हणजे आपल्याला जे आहे लॅट्रिन ती ग्रे कलरची होते. तर हे त्याचे लक्षण आहे. स्टूल म्हणजे त्याचा अर्थ तो होतो. देन काय उपाय त्याला, तर ड्रिंकिंग बॉइल्ड वॉटर, उकळलेलं पाणी पिणे किंवा जे फिल्टरचं पाणी आहे ते घ्यायचं आपण. आणि प्रॉपर क्लिनिंग ऑफ हँड्स, आणि हात जे आहे ते पूर्ण स्वच्छ धुवायचे, म्हणजे आपल्याला त्याच्यापासून बचाव होतो. हे उपचार झाले. आपण थर्ड बघूया. यातला इन्फेक्शियस डिसीज आपण शिकतोय. आणि थर्ड आहे दॅट इज द डिसेंट्री. त्याला हगवण असं म्हणतात. ओके, बघूया आपण. हा होतो कशाने, त्याची बॅक्टेरिया आहेत. बॅक्टेरियाने पण होतो, म्हणजे जीवाणूंनी पण होतो, सूक्ष्म बॅक्टेरिया. परत व्हायरसनी पण होतो, विषाणू. बॅक्टेरियापेक्षा विषाणू फार स्मॉल असतात. देन बॅक्टेरियाची नावं दिली इथे. शिजेला बॅसिलाई, हा बॅक्टेरियाचं नाव दिलं, शिजेला बॅसिलाई. देन दुसरा पण बॅक्टेरिया दिलाय, एंटामिबा. हिस्टोलिटिका. तर हे असे बॅक्टेरियांची नावं दिलेली आहेत. आता हा देखील कशाने पसरतोय, कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटर, दूषित अन्न आणि पाणी. इथे फक्त पाणी आहे, दूषित अन्न आणि पाणी. देन याची लक्षणे काय, तर इथे पण आपल्याला होते वॉटरी स्टूल म्हणजे पातळ, शौचास एकदम पातळ होते, पाण्यासारखी. पेन इन ॲबडॉमन, वॉटर स्टूलचा अर्थ कळाला तुम्हाला. देन पेन इन ॲबडॉमेन म्हणजे पोटदुखी, सतत पोटात दुखतं. आता आपण याचे उपाय काय, तेच ड्रिंकिंग बॉइल्ड वॉटर, उकळून पाणी प्यायचं, स्वच्छ फिल्टरचं पाणी प्यायचं. परत प्रॉपर स्टोरेज ऑफ फूड,
फूडला प्रॉपर स्टोरेज करायचं, म्हणजे चांगलं अन्न झाकून वगैरे ठेवायचं, कुठेही ठेवायचं नाही. आणि ORS घ्यायचा, ORSचा डोस घ्यायचा. ओरल रिहायड्रेशन सोल्युशन जे मिळतं आपल्याला मेडिकल वगैरे मिळतं, 10 रुपयाचा पॅकेट जो असतो तो सतत घ्यायचा. ओरल ORS त्याला म्हणतात, ओरल रिहायड्रेशन सोल्युशन. आणि हे आपण घेऊ, दॅट इज त्याला म्हणतात कन्झ्युम्शन, घेणे, म्हणजे ते सतत घ्यायचं.